हरे नमः. धर्माचा जणू मूर्तिमान पुतळा भासे जना पुवरी. दीक्षा देऊनी जो जगतिया बद्धास हो उद्धरी. वाणीने वदता भागवती कथा व्यासाप्रती भासला. तो हा गुरु श्री जनार्दन असा पाटांगणी शोभला. सद्गुरुनाथ महाराज की जय. हरे नमः. आज विजयादशमी अर्थात दसरा. या निमित्ताने सर्व भाविक श्रोत्यांना, आभासी श्रोत्यांना सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा आणि विजयादशमीच्या निमित्ताने सर्वांना आशीर्वाद पाटांगण संस्थांच्या वतीने मी देतो. भगवान गोपालकृष्णाचा जन्म जरी मथुरेत झाला तरी भगवान गोपालकृष्णाला गोकुळामध्ये रात्रीच वसुदेवाने आणले. यशोदेला संतान झालं, परंतु तिच्या लक्षातच आलं नाही की आपल्याला मुलगा झाला का मुलगी. कारण प्रसूती वेदनेने तिला झोप लागली आणि भगवंताचीच माया ती. याप्रमाणे तिला झोप लागली. निद्राधीन अवस्थेमध्ये सकाळी ती जागी झाली तर मुलाचं दर्शन तिला घडलं आणि काय आनंद झाला. अहो, या यशोदा आणि नंद यांना वृद्धापकाली पुत्र संतती झाली. पाहिल्याबरोबर सर्वांना आनंद झाला आणि शुकाचार्य म्हणतात, परीक्षिते नंदस्पात म्हणजे उत्पन्ने जाता राहलो महामनाहा. आल्हाद निर्माण झाला, आनंद मनामध्ये दाटला आणि जातो राधा महामना. कारण स्वतः नंद हेच आनंदाचं स्वरूप आहे. आपण बघितलं की नंद हे आनंद आहे, आनंद हेच नंदाचं स्वरूप आहे. आणि इथे तर आनंदाला पारावार नाही. आहूय विप्राण वेदज्ञान. मग नंदानी मोठमोठ्या ब्राह्मणांना बोलावलं. त्याचप्रमाणे वेदज्ञ तसेच मोठमोठे जे विद्वान लोक आहेत त्यांना बोलावलं आणि वाचयित्वा स्वस्त्ययनम, स्वस्त्ययन केलं. आता या ठिकाणी स्वस्ती पुण्य हा वाचन केलं. ज्या ठिकाणी शास्त्र असं आहे की जोपर्यंत नालच्छेदन होत नाही तोपर्यंत या ठिकाणी आपल्याला प्रसूतीच्या निमित्ताने जे अस्पर्श भाव असतो तो नसतो. नालच्छेदनानंतर मात्र स्पृशास्पृश्य भेद असतो, भाव असतो. ज्याप्रमाणे वाचयित्वा स्वस्त्ययनम, स्वस्त्ययन केलं, स्वस्ती पुण्य हा वाचन केलं आणि मग सर्वांना दानदक्षिणा द्यायला सुरुवात केली. जातकर्म केलं. कारयामास विधिवत पितृदेवार्चनम. तथा देवाचं पितरांचं अर्चन करून दानधर्म करायला सुरुवात केली. या ठिकाणी पुत्रजन्म हे तीर्थ मानलेलं आहे. ज्याप्रमाणे आपण तीर्थावर दानधर्म करतो, तीर्थाच्या निमित्ताने एखाद्या तीर्थयात्रेला गेलं म्हणजे लोकांना दान धर्म करण्याची आपली पद्धत आहे. त्याप्रमाणे पुत्रजन्माच्या वेळेला सुद्धा दान धर्म करावा. कारण दानेनं हन्यते व्याधी, दानाने व्याधी नष्ट होते, अशा प्रकारचं सूत्र आहे. याप्रमाणे ते म्हणतात की नंदाने सर्व ब्राह्मणांना, गोरगरिबांना दान करायला सुरुवात केली. वस्त्र दिले, अलंकार दिले, दागदागिने दिले, पैसे दिले. त्याचप्रमाणे गायी दान केल्या. धेनूनाम न्योते प्रादात. किती हो? अयुते. त्याला 1,00,000पेक्षा जास्त कोट्यवधी गायी त्यांनी दान केल्या. आणि त्यानंतर वस्त्रदान केले. गायी नुसत्या नव्हे तर गायीवरती झुली पांघरलेल्या, त्यांच्या या शिंगाला शेंब्या लावलेल्या, पायाला म्हणजे खुरांना चांदीचे खुरं तयार केले. याप्रमाणे चांदी, सोनं, अलंकार यांनी मढवून अलंकृत करून सवत्स गायी दान दिल्या. त्यानंतर तिळाचे पर्वत दान दिले. कालेन स्नान शौचाभ्याम संस्कार तपसे जया. या ठिकाणी शुद्धीचे प्रकार सांगितलेले. शुद्धंती दाने संतुष्ट्या द्रव्याने आत्मविद्या. हे दान का करायचं तर दानाने शुद्धी होते, मनशुद्धी होते, द्रव्य शुद्धी होते. आपण जो पैसा मिळवतो तो योग्य मार्गाने जरी मिळवत असलो
तरी एखाद्याच्या खिशामध्ये तो कसा आला आपल्याला माहीत नसतं. तो सुप्त मार्गाने त्यांनी पापकर्माने मिळवला का पुण्यकर्माने मिळवला, आपण त्याच्याकडून पैसा घेतो. पण समजा त्यांनी जर पापकर्माने मिळवला असेल तर ते पाप त्या पैशासोबत आपल्याकडे येतं. त्यामुळे त्यांनी म्हटलंय की धन किंवा द्रव्य याची शुद्धी कशाने होते तर दानाने. जर आपण देव, धर्म, ब्राह्मण, तीर्थयात्रा या निमित्ताने दान केलं तर त्या दानाने या द्रव्याची शुद्धी होते. जसं आंघोळ केली म्हणजे देहाची शुद्धी होते, स्नान केलं म्हणजे देहाची शुद्धी होते, त्याप्रमाणे जप केला म्हणजे मनाची शुद्धी होते, सत्य बोललं म्हणजे वाणीची शुद्धी होते, अग्नीनं सुवर्णाची शुद्धी होते. प्रत्येकाचे शुद्धीचे प्रकार आहेत. 11व्या स्कंधात आपण पाहणार आहोत. भगवान गोपालकृष्णांनी प्रत्येकाच्या शुद्धीचे प्रकार सांगितले. यामध्ये मनाची शुद्धी, त्याचप्रमाणे धनाची शुद्धी, देहाची शुद्धी, तसंच कपड्यांची शुद्धी, जसं आपण धुवून घेतो. घड्या ज्या वस्त्राच्या घड्या केलेल्या असतात आणि आपण इस्त्री करून आणतो, पण त्याच्यावर एक थेंबर पाणी टाकावं असा नियम होता जुना. का तर त्याने मग ती शुद्धी होते. जसं आपण आपोहिष्टामुळे बुवा असं म्हणून अंगावर पाणी घेतो, त्याने आपल्या देहाची शुद्धी होते. आणि मग पूजेला आपलं शरीर उपकारक ठरतं. नुसतं आंघोळ करून नाही तर आपोहिष्टामुळे बुवा असं म्हणून आपण जेव्हा एका पळीमध्ये पाणी घेतो अंगावर, त्याचं सिंचन करतो. आपण पूजेला बसतो, पूजेला बसल्यानंतर शंखामध्ये पाणी टाकतो आणि मग शंखातल्या पाण्याने शंखोदकेनं पूजा द्रव्याने प्रोक्षयेत. कशासाठी हो? आणि आत्मानं संप्रोक्षयेत. पूजा द्रव्य सुद्धा शुद्ध झालं पाहिजे, मग ते शंखोदकाने शुद्ध होतं. अंगावर टाकलं शंखोदक म्हणजे देह शुद्ध होतो. याप्रमाणे त्यांनी प्रत्येकाच्या शुद्धीचे प्रकार सांगितले. कशाने काय काय शुद्ध होतं? कालेन स्नान शौचाभ्याम. काही गोष्टी काळाने शुद्ध होतात. काळाने म्हणजे कसं? समजा आपण एखाद्या निमित्ताने काही सोयर सुतक पाळतो, तो 10 दिवस पाळले म्हणजे आपोआपच शुद्ध झालं. का हो? दिवस गेले, 10 दिवस व्यतीत झाले म्हणून काळ गेला म्हणजे शुद्धी आली. 12 दिवस झाले, 14 दिवस झाले, शुद्धी झाली. का? तेवढे दिवस निघून गेले. काळाने काही गोष्टी शुद्ध होतात. तेव्हा काळाने आपल्या सोयर सूतकच्या गोष्टी काळाने शुद्ध होतात. आता सोयर सूतक झालं तर कशाने शुद्ध करणार? म्हणून काळ जाऊ द्यावा लागतो. त्याप्रमाणे स्नान, देह स्नानाने शुद्ध होतो. शौच शुद्धता, मग अंतःकरणाची शुद्धता, ही शम दम उपरती तितिक्षा समाधान, हे अंतःकरणाचे शुद्धीचे नियम आहेत. याने मन शुद्धी होते. संस्कार तपसे जया. संस्कारात द्विज उच्चते असं म्हटलेलं आहे. संस्काराने माणूस द्विज होतो. द्विज म्हणजे ब्राह्मण. हा जन्मतः ब्राह्मण नाहीये, तो जन्मनाच आहे ते शूद्र आहे. जन्मतः माणूस शूद्रच आहे, सामान्यच आहे, परंतु त्याला शुद्धी कशाने प्राप्त होते? संस्काराने. जसं आपण संस्कार करतो. कशाचे संस्कार आहेत? उदाहरणार्थ आपण बाजारामधून धान्य आणलं तर तसंच काही आपण स्वयंपाकाला देतो का? नाही देत. मग काय करतो आपण? ते निसतो, ते टिपतो, मग ते दळण करतो, कांडण करतो. हे सगळं केल्यावर हे हळूहळू काय झाले? दळण, कांडण, निसणं, टिपणं ही शुद्धी झाली. त्यातले किडे काढून टाकले, त्यातले खडे काढून टाकले, ही शुद्धी झाली. त्याप्रमाणे मग दळण केलं. दळण केल्यानंतर ते पीठ झालं आणि मग आपण ते उपयोगात आणलं. नैवेद्य त्याच्याशिवाय आपण देवाला दाखवत नाही. आणि या देवाला नैवेद्य दाखवताना किंवा आपण जे अग्निहोत्र करतो किंवा या वेळेला आपण वैश्वदेव करतो, त्या निमित्ताने त्यांनी म्हटलंय की आपल्याकडून काही पाप घडलेले असतात. कोणकोणते पाप घडलेले असतात? ते म्हणतात, अहो आपल्या नकळत निसण्यात, पाखडण्यात काही बारीक बारीक किडे यांचा मृत्यू झालेला असतो. मग त्याच्यातून आपली शुद्धी व्हावी. धान्य काढताना सुद्धा अनेक बारीक बारीक जीवजंतू मरतात, मग ते सुद्धा त्याची शुद्धी व्हावी म्हणून त्यांनी सांगितलं. पंचसूना दोष परिहारार्थम सायं प्रातः वैश्वदेवाख्यंच कर्म करिष्ये.
5 प्रकारचे सुना म्हणजे हत्या. एक मुंगी जरी मेली तरी त्याला हत्या म्हटले त्यांनी. पंचसूना दोष परिहारार्थम. मग वैश्वदेव करायचा. मग वैश्वदेव का करावा? तर आमच्याकडून ज्या हत्या घडतात अजाणतेपणाने, त्यातून आमची शुद्धी व्हावी. तेव्हा इतकं सूक्ष्म शास्त्र आहे. तेव्हा ते म्हणतात संस्कारे तपसे जया. त्याप्रमाणे संस्काराने आमचं मन शुद्ध होतं. तपाने, तप ज्ञानशुद्धी ही तपाने होते. इज्जया यज्ञ, दान, तप, कर्म आणि स्वाध्याय, ह्या 5 गोष्टी त्यांनी सांगितल्या. त्यातून आमचं मन शुद्ध होतं. दानाने धनधान्याची शुद्धी होते आणि संतोषाने मनाची शुद्धी होते, द्रव्य शुद्धी होते. म्हणून ते म्हणतात शुद्धंती दाने संतुष्ट्या द्रव्याने आत्मविद्या. आत्मविद्येने सर्व शुद्धी होते. आत्मविद्या म्हणजे आत्मज्ञान. तेव्हा ज्ञानाग्नी सर्व कर्माणी भस्मतात कुरुते अर्जुन. ज्ञानाने सगळे कर्म नष्ट होतात, कर्माची बीज नष्ट होतात. म्हणून ज्याप्रमाणे शुद्धीचे प्रकार सांगितले. सौमंगल्य गिरो विप्राह, ज्याप्रमाणे नंदाने सर्वांना बोलावलं, ब्राह्मणाधिक सर्वांना बोलावले, त्यांच्याप्रमाणे यज्ञ यागाच्या निमित्ताने सर्व पूजा अर्चा केली आणि सुमंगल सूक्त या ठिकाणी गायलं. सुमंगल सूक्त कशासाठी म्हणतात? तर आपण अत्तर लावण्याच्या निमित्ताने जो मंत्र म्हणतो तो सुमंगल सूक्त आहे. ज्या ठिकाणी कनिक्रद जनुष प्रब्रुवाणमर्ते यर्ति वाचम वनावम सुमंगलस्य सकुने भावित्वा विदथा, असं म्हणून ज्या दक्षिणतो ग्रहाणाम, दक्षिण, उत्तर, पूर्व, पश्चिम या सर्व दिशांनी सगळं शुभ संकेत माझ्याकडे यावेत, हा त्याचा अर्थ आहे. ज्याप्रमाणे आपण लग्न कार्याच्या निमित्ताने हे मंत्र म्हणत असतो. हे सुमंगल सूक्त या ठिकाणी गायलेले आहे. गायकाश्च जगुर्निधी, ज्याप्रमाणे गायक आले, त्यांनी गायन करायला सुरुवात केली, दुंदुभी वाजायला सुरुवात झाल्या आणि सर्व गोकुळामध्ये वार्ता कळाली. गोकुळामध्ये काय आनंद झाला लोकांना. सगळ्यांनी चंदनाचे सडे आपल्या घराच्या समोर टाकले. प्रत्येक ठिकाणी प्रत्येकाने रांगोळ्या काढल्या, फुलांनी या ठिकाणी सगळं सजवलं, केळीचे स्तंभ उभे केले, दध्याक्षत, दधी आणि अक्षदा हे सगळीकडे संपडले, चित्र, ध्वज, पताका सगळीकडे लावल्या. जसं आपण 15 ऑगस्टला सगळं सजवतो त्याप्रमाणे सगळं नगर सजवून टाकलं. त्या ठिकाणी तोरणं लावली, पताका लावल्या आणि गाई वास्त्र यांच्या अंगावरती हरिद्रा आणि तेल यांनी युक्त असल्या प्रकारचे ठसे दिलेले, त्याच्या हातवे दिले. गावो वृषावत्सतरा हरिद्रा तैल ऋषिता, याप्रमाणे नंदानी मोठमोठे महान वस्त्र, अलंकार, प्रावरण हे सगळ्यांना दिलं. अहो आज दसराच आहे, त्या निमित्ताने नवीन वस्त्र आपण घेतो, देवाला घालतो, आपणही घेतो. तर या ठिकाणी त्यांनी सुद्धा नवीन वस्त्र दान केले, अलंकार दान दिले. आणि मग गावातले जे मुख्य लोक आहेत ते नंदाला भेटण्यासाठी आले. आता या गावातले लोक जे भेटीला आले त्यांच्या पत्नीसह ते येऊ लागले. त्याचं वर्णन त्यांनी केलेलं आहे. जुन्या काळामधले लोक बोडख्या डोक्याने येत नव्हते. डोक्यावरती आज सुद्धा आपण दसऱ्याच्या निमित्ताने टोपी घालतो, निदान तेवढी तरी प्रथा शिल्लक आहे. काही करायचं असलं म्हणजे आपण टोप्या घालतो, निदान ओवाळायचं असलं तर टोपी घालतो. बाकी एरवी टोपी गेली. पण जुन्या काळामध्ये मुंडासे होते, कोणाला पटके होते, कोणाला टोप्या होत्या. मग उष्णीश म्हणजे डोक्याला घालायचं, ज्याला आपण पटके, रुमाल हे सगळे. ते रुमाल मोठमोठे रुमाल असायचे आणि ते सगळे डोक्याला बांधायचे. याप्रमाणे लोक मोठमोठे रुमाल बांधून, उष्णीश बांधून, पटके हे सगळे बांधून एक शुभ संकेत आहे. लोकांनी नंदाकडे यायला सुरुवात केली. महार वस्त्राभरण कंचुकोष्णीश भूषिता, त्याप्रमाणे स्त्रिया पैठण्या नेसल्या आणि नंदाकडे येऊ लागले. नंदाला यायचं, नंदाला मुलगा झाला म्हणून भेटायला यायचं, तो उपायनं आणले. अहो नंदाला काहीतरी दिलं पाहिजे ना. दान उपायनं म्हणजे भेटवस्तू. त्याही काळात ही पद्धत होती, भेटवस्तू देण्यासाठी सगळ्यांनी आणली. आणि गोपेश्चाकर्ण मुदिता, गोप यांना सुद्धा इतका आनंद झाला की यशोदाया सुतोद्भवम. अहो इतक्या वृद्धापकाली म्हातारपणा त्यांना मुलगा झाला आणि त्याप्रमाणे
हळद कुंकाच्या निमित्ताने या सगळ्या स्त्रिया आल्या. बलिबिस्तवरीचं जगमो ऋतुश्रोण्या कुचकुला याप्रमाणे त्या कशा चालत होत्या याचं वर्णन केले. त्यांनी कंबरपट्टे घातले होते, पायामध्ये पैंजण घातले होते, हातामध्ये बांगड्या घातल्या होत्या. त्याचप्रमाणे आपल्या डोक्याला सुंदर अशा प्रकारच्या वेण्या गजरे लावलेले होते आणि सुंदर अशा प्रकारच्या पैठण्या नेसून ह्या सगळ्या आल्या. नंदालदयम स्ववलया व्रजती शुभिदेजी व्यालोलुक त्यांचे कुंडल हालत होते. त्यांच्या चालण्यामुळे त्यांच्या पायातले पैंजण, त्याचप्रमाणे त्यांच्या कमरेचा कंबरपट्ट्याची घुंगरं तेही वाजत होते आणि मोठ्या थाटाने डुलत डुलत नंदाकडे येऊन सगळ्यांची मोठी रील लागली. नंदाला भेटण्यासाठी सगळं गाव उलटलं. वाद्य वाजत होते. अवध्यांत विचित्राणी वादित्राणी महोत्सवे त्याचप्रमाणे वाद्य वाजू लागले. त्याचप्रमाणे मोठमोठे तुताऱ्या, पिपाण्या, झांजा हे सगळं वाजू लागलं. आणि कृष्णे विश्वेश्वरे नंते कृष्णाचं दर्शन घेतल्यानंतर दुसरीकडे पाहवतच नव्हते या लोकांना. गोपा परस्परा हृष्टा गोकुळामध्ये एवढा आनंद दाटला. कृष्णाचा जन्म झाल्याबरोबर सगळीकडे आनंदच निर्माण झाला. दुःख नावाची गोष्टच राहिली नाही. आणि कृष्ण हा जन्माला आला आणि कृष्णाला बघण्यासाठी लोकांची जी गर्दी सुरू झाली, कृष्णाचंच वैभव सगळीकडे, कृष्णाचा देखावा, कृष्णाचं रूप, कृष्णाचं सौंदर्य, कृष्णाचं लाघव, कृष्णाचं पाहणं हीच फक्त चर्चा होती. आसिंचंतो विलिंपंतो. आणि त्या काळामध्ये गोकुळामध्ये दह्या दुधाला काही कमी नव्हतं. एकमेकांच्या अंगावर लोणी फेकू लागले म्हणे. लोणी जे ताजं लोणी बरं का, शिळं जुनं आंबट झालेलं नाही, सासणीचं नाही, ताजं लोणी एकमेकांच्या अंगावर टाकू लागले. जसे आपण पाणी फेकतो त्याप्रमाणे लोणी फेकू लागले. गोपा परस्परम हृष्टा दधी क्षीर मृतांबुभी आसिंचंतो विलिंपिंतो नवनीतेश्च चिक्षिकुहु. सगळ्या रस्त्यावर लोण्याचा सडा पडला, दह्याचा सडा पडला. याप्रमाणे नंदो महानता स्तेभ्यो. नंद हे सगळ्यांचे उपायानं स्वीकारत होते. त्यांना सुद्धा काहीतरी भेटवस्तू देत होते. याप्रमाणे सूत, मागध, मंदी, विद्योपजीविना कलेवर जीवन जगणारे. आता यावेळी निमित्ताने बँडवाले आले असतील, पिपाणेवाले आले असतील, तुतारेवाले आले असतील, नृत्य करणारे आले असतील. कशासाठी? पाटलाला मुलगा झाला आणि पाटील हे गावातले मुख्य होते. नंदावर मोठं प्रेम होतं. त्यामुळं त्यांना भेटण्यासाठी तर आले, पण त्या निमित्ताने आपल्यालाही काही मिळेल म्हणून आले. आता दिवाळीच्या निमित्ताने नाही का लोक येतात, एखादा बँड वाजवून जातात, मग 10-20 रुपयाची अपेक्षा असते, आपण देतो. याप्रमाणे त्या काळामध्ये जे कलोपजीवी लोक आहेत, गानोपजीवी लोक आहेत, हा गानोपजीवी समाज आहे, गाण्यावर उपजीविका करणारा त्याही काळामध्ये होता, आजही आहे. त्याप्रमाणे हे लोकगायक त्या ठिकाणी आले आणि त्यांना नंदाने यथायोग्य त्यांचा सन्मान केला. विष्णोराराधन साय स्वपुत्रोदयास्यच रोहिणीच्या महाभागा. इकडे रोहिणीलाही बलराम दादा यांचा जन्म झाला होता. बलराम दादाचा जन्म भाद्रपद हा षष्ठीला झालेला आहे. भाद्रपद शुद्ध षष्ठीला बलराम दादाचा जन्म झालेला आहे. तेव्हा नुकताच बलराम दादाचा जन्म मागच्या महिन्यात झाला आणि आता भगवंताचा जन्म झाला. याप्रमाणे रोहिणीला आनंद झाला. रोहिणीला भेटायला लोक आले आणि सगळ्यांनी रोहिणी आणि यशोदा या दोघांच्या मुलांचं दर्शन घेतलं. त्यांना उपायजन अर्पण केले आणि गोपान गोकुळ रक्षायाम निरूपमथुरांगतः. आणि मग यांनी विचार केला की आता सगळ्यांच्या भेटीगाठी झाल्या. नंद म्हटली की आता आपल्याला वार्षिक कर द्यायचा आहे. वार्षिक कर म्हणजे दरवर्षी जसा आपण कर भरतो त्याप्रमाणे त्याही काळामध्ये राजाच्या या खजान्यामध्ये कर भरावा लागत असे. आणि गोकुळाचे प्रमुख नंद असल्यामुळं नंद हा वार्षिक कर सगळ्यांचा कडून गोळा केला आणि तो भरण्यासाठी आता दुसऱ्या दिवशी जायचंय म्हणून त्यांनी ठरवलं. नंद कंसस्य वार्षिक्यम करम धातू कुरुद्वह वसुदेव उपशु भ्रातृम नंद महागतम. आणि मोठ्या तातडीने दुसऱ्या दिवशी निघाले. ते मथुरेला जाऊन पोहोचले. मथुरेला गेल्याबरोबर त्यांना वसुदेवाला वार्ता कळाली की नंद आलेले आहेत. वार्षिक कर भरण्यासाठी नंद आले. वसुदेवाला वार्ता कळाली. इकडे यांनी कर भरला
कर भरून वसुदेवाची भेट घ्यावी म्हणून आले. आता आलोच आहेत आपण मथुरेला, तर बरेच दिवस झाले. आतापर्यंत वसुदेव कारागृहात होते, त्यांची भेट झाली नाही. आता ते सुटलेत, त्यांना कारागृहातून सोडलंय म्हटल्यावर आनंद झाला. आणि नंद आपल्या मित्राला वसुदेवाला भेटण्यासाठी, कारण वसुदेवाची पत्नी रोहिणी त्यांच्याकडेच होती, त्याप्रमाणे तिथे ते आले. दोघांची भेट झाली. काय आनंद झाला दोघांना. भागवतकारांनी वर्णन केलंय, प्राणमिवागतम. जणू काही नंद आणि वसुदेवाची भेट झाल्यानंतर वसुदेवाला वाटलं माझा प्राणच आला. बहिष्टर प्राण. इतकं प्रेम होतं या मित्राचं की हा मित्र नव्हता, हा प्राणच होता. आपल्या प्राणच आपला आत्ता आपल्याला भेटीला आलाय. आत्तापर्यंत नंदाची भेट नव्हती. अहो किती दिवस झाले नंदाची भेट नव्हती. 8 वर्ष झाले ना. कृष्ण म्हणजे 8 वर्ष ते कारागृहातच होते, 8 मुलं होईपर्यंत. फक्त पहिल्या मुलाच्या वेळेलाच कारागृहात नव्हते, पण पुढे 7 वर्ष तरी कारागृहात बंदिस्त. आणि त्यानंतर आज भेट झाली. खूप आनंद झाला. दोघांनी एकमेकाला मोठ्या घट्ट आलिंगन दिलं, दृढ आलिंगन दिलं. दोघे एकमेकांशी बोलले, प्रेमाच्या गप्पा केल्या, काय चाललंय काय नाही. आणि मग दोघांनी एकमेकांशी चौकशी केली. तातम भवंतम बनवानो. आणि मग नंद म्हणतात, हे पा अहो वसुदेवा, अहो ते देवकी पुत्रा. वसुदेव आणि देवकीला म्हणतात, खरोखर तुमच्यावर काय दुर्धर प्रसंग आला. तुमचे एवढे सगळे मुलं मारले गेले. अहो शेवटी मुलगी झाली, ती सुद्धा मारली गेली. आता यावेळेला वसुदेव गप्प बसले बरं का. वसुदेव म्हणले, हो हो ते झालं, आता जाऊ द्या. ते काही म्हणले नाहीत, रात्री मी आलो होतो, मुलगी इकडं आणली, मुलगा तिकडे ठेवला, काही बोलले नाहीत. अहो ते देवकी पुत्रा हा कंसेन बहो हता हा. शेवटी मुलगी सुद्धा तुमची ठेवली नाही. वसुदेव म्हणतात, असो जे काय असेल, दैवम हे फलसाधनम. शेवटी दैवाप्रमाणे जे काय व्हायचं ते होत असतं. शेवटी सगळं दैवाधीन आहे. पण आता तुम्ही वार्षिक कर भरला का? आणि आता वार्षिक कर भरला असेल तर लवकरात लवकर गोकुळाला जा. का हो म्हणले, इतकी काय घाई आहे? अहो जा म्हणले, मला असं वाटतं की काहीतरी उत्पात होण्याची शक्यता आहे. वसुदेवाने बरोबर पुढच्या गोष्टी जाणल्या होत्या की आता कंस गप्प बसणार नाही, कंस काहीतरी प्रयत्न करीलच. आणि याप्रमाणे कंसाने पुढे या मुलाला काही त्रास देऊ नये म्हणून त्यांनी सांगितलं की तुम्ही लवकरात लवकर गोकुळ जवळ करा, कारण गोकुळामध्ये कदाचित महोत्पात होण्याची शक्यता आहे. तो इथं जास्त वेळ थांबू नका. नेहस्थेयम बहुतितम तन्नुत्पाताश्च गोकुले. गोकुळामध्ये उत्पात होण्याची शक्यता आहे, म्हणून तुम्ही लवकरात लवकर जा. असं म्हटल्यावर नंद यांनी त्यांचा निरोप घेतला आणि ते गोकुळाकडे निघाले. इथे नंदादयो गोपाः प्रोक्तस्तेषोरिणा ययुः अनोभिरण विद्युक्तेस म्हणून न्याय गोकुलम. आणि याप्रमाणे गोकुळाकडे जायला निघाले. आता हे गोकुळाकडे आल्यानंतर गोकुळामध्ये पूतना ही त्यांच्या आधीच कशी येईल आणि पूतनेचा वध भगवंत कसा करतील तो सगळा भाग उद्याच्या चिंतनात सांगण्यात येईल. आज सण असल्यामुळं थोडं अल्पचरित्र मी सांगितलं. कुंडली गवर्धे हर विठ्ठल सीता